या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे महाराष्ट्रासाठी आजचा दिवस खूप आनंदाचा की आपले दादा परत आले. आपल्या दादांनी कमबॅक केला. आपल्या दादांची रॉयल एंट्री. अचानक जनता दरबारात पोचले. दादा कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष. आपले दादा जिवंत. बेट्यानो, इतक्या लवकर मी काय जात नसतो तुम्हाला सोडून. हा, मला बी अजित पवार म्हणतात. इतके दिवस कुठे होते? कोणत्या देशात होते? कोणी लपवलं होतं? त्या दिवशी नेमकं काय घडलं याची सगळ्यात मोठी माहिती आपल्या हाती लागली असून फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की शेवट मी जे सांगणार त्याने तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. नेमकं शेवटच्या 10 मिनिटांमध्ये काय घडलं याचा सगळ्यात मोठा आपण या व्हिडिओतून खुलासा करणार आहेत. त्यामुळे फक्त शेवटपर्यंत बघत रहा. आजही दादा जिवंत आहे असं लोकांना वाटतं. अजूनही लोकांना विश्वास पटत नाही. जिथे दादांचा अपघात झाला त्या जागेवर अजून लोकांचे घोळके येतात, गर्दी जमते. काही जण म्हणतात की 100% दादा जिवंत आहेत, तर काही जण ती संपूर्ण दुर्घटना बघून हळहळ व्यक्त करतात. आपले दादा परत पुन्हा यावे अशी संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे. दादांनी ल्यावं, मोठी एंट्री टाकावी आणि संपूर्ण जनतेला आनंदी आनंद द्यावा. नेमकं दादा जिवंत आहेत याचा सगळ्यात मोठा पुरावा आपल्या हाती लागला असून शेवटपर्यंत फक्त व्हिडिओ बघत रहा. आपल्या दादांवर 70,000 कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप होत होता. परंतु अलीकडच्या काळामध्ये दादासुद्धा म्हणाले होते की माझ्याकडे काही मोठ्या नेत्यांची घोटाळ्यांची फाईल आहेत. आता या फाईलमध्ये नेमकं काही केंद्रीय नाते होते का? काही दिल्लीतले मोठे नेते होते का? महाराष्ट्रातले काही मोठे नेते होते का? याचासुद्धा खुलासा आपण केला असून पुढे तुम्हाला मी ते सांगणार आहेत. या फाईलवर दादांनी पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केला आणि त्यानंतर 10 ते 15 दिवसात दादांचा अपघात झाला. त्यानंतर वेगवेगळी पुरावे वेगवेगळे नेते सादर करू लागलेत आणि घातपात झाला. दादांना संपवण्यात आलं. दादांविरुद्ध कट रचण्यात आला असं संशय निर्माण करण्यात आला. ज्या कंपनीच्या विमानात दादा बसले होते त्या कंपनीच्या कार्यप्रणालीवर सुद्धा प्रश्न निर्माण करण्यात आले. कारण दादांचा त्या दिवशी अपघात झाला नसता, परंतु ऐनवेळी पायलटांनी महत्त्वाची भूमिका बजावली नाही. इतर सुरक्षित ठिकाणी सुद्धा लँडिंग होऊ शकत होतं, परंतु त्यांनी तो निर्णय का घेतला नाही? हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जर धोका होता तर इमर्जन्सी विमान इतर सुरक्षित ठिकाणी उतरवलं जाऊ शकत होतं, परंतु तसं केलं नाही. का केलं नाही? या पाठीमागे कोणी माइंड मास्टर आहे का? कोणी सांगितलं होतं का यांना? हाही प्रश्न निर्माण केला जात आहे. त्यामध्ये एक महत्त्वाची वैमानिक होती पिंकी माळी. तिचे वडील म्हणाले की ऐनवेळी मनसुद्धा बदलण्यात आलं होते. त्याच्यातले पायलट बदलण्यात आले. जी वेळ सांगितली त्यावेळीसुद्धा तफावत आढळते. शेवटच्या मिनिटांमध्ये मुख्य वैमानिकाचं काहीच न बोलणं, या सगळ्या गोष्टी काहीतरी घातपाताच्या दिशेने बोट करतात. तुम्हाला काय वाटतं? दादांचा घात झाला तर कमेंट झालीच पाहिजे आणि व्हिडिओला एक जबरदस्त लाईक केलं पाहिजे. दादांच्या दुर्घटनेनंतर आता राष्ट्रवादीची संपूर्ण जबाबदारी सुनेत्राताई पवार यांनी हातात घेतलीये. आज त्यांनी पहिल्यांदा जनता दरबार भरवला असून आजूबाजूची लोक आपल्या समस्या येऊन ज्याप्रमाणे दादांकडे यायचे त्याप्रमाणे आज सुनेत्राताई राज्याच्या माननीय उपमुख्यमंत्री यांच्याकडे येऊन आपल्या समस्या सोडविणार आहेत. बारामतीत भरलेल्या जनता दरबारात संपूर्ण राज्याचे लक्ष असून त्यासंदर्भात ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. जनतेला आजही वाटतं की अजितदादांनी अचानक यावं आणि संपूर्ण महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का द्यावा. कार्यकर्त्यांचा जल्लोष होणार, फटाक्यांची आतिषबाजी आणि सगळीकडे आनंदी आनंद साजरी केला जाणार. जणू काही दिवाळी साजरी केली जात आहे असा आनंद साजरा केला जाणार दादांच्या येण्याने. याच आशेवर हजारो कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता दादांची वाट बघत आहे. आपल्या दादांसाठी एक लाईक झालाच पाहिजे आणि दादांसाठी एक कमेंट लगेच करा. सर, त्या दिवशी जो डिले झाला तुमचा आरोप आहे का प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेवरती नाव घेऊन? कारण की ते सांगतात की आमचं नावच आलं नाहीये. जर त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आणि त्यांच्यामुळे डिले झालाय, मी आरोप कोणावरच केलेला नाही. कारण माझं असं मत आहे की आरोप करण्यासाठी प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं महत्त्वाचं आहे. इन्व्हेस्टिगेशन हे प्रॉपरली त्या ठिकाणी होत नाही आहे असं माझं तिथं म्हणणं आहे. पूर्व विदर्भातला जो नेता आहे, आता मी कुठं, प्रमोद हिंदूरावनी स्वतः सांगितलेलं की ते प्रफुल्ल पटेल होते. त्यामुळे माझं त्यांचं नाव मी घेण्याचं आता वेळ राहिलाच नाही, कारण त्यांचीच लोक त्यांचं नाव त्या ठिकाणी तिथं घ्यायला लागले. आणि मी कुठेही बोलत नाही की हे ह्यांनी केलंय, ते त्यांनी केलंय, असं झालंय, तसं झालंय. माझं एवढंच म्हणणं आहे हे कसं झालंय याच्यासाठी प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी तो दिवस, तो क्षण न बघता गेले काही दिवस, काही महिने पार त्या मेन पायलटपासून त्या कंपनीपर्यंत, DGCA पासून फार जवळच्या काही लोकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींची थोडीशी इन्व्हेस्टिगेशन प्रॉपरली झाली पाहिजे, डिटेलमध्ये झाली पाहिजे.
आणि प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण एवढंच आहे की उद्या जाऊन आम्हाला हे पण बघायचं आहे की इन्व्हेस्टिगेशन कुठल्या दिशेला जात आहे. कारण इन्व्हेस्टिगेशनमध्ये उद्या जाऊन अरे ब्लॅक बॉक्समध्ये काहीच आम्हाला मिळालं नाही, तो बिघडला होता, तर व्हॉइस रेकॉर्डिंग बंद पडलं होतं, हे झालं होतं, ते झालं, असे फालतू कारणं आम्ही तर आणि लोकसुद्धा त्या ठिकाणी महाराष्ट्राची ऐकणार नाहीत. मला असं वाटतं की यासाठी टाइमलाईन डीजीसीए टाइमलाईन घालून दिली पाहिजे, रिझल्ट येण्यासाठी टाइमलाईन असावी असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही ज्या शंका उपस्थित करताय सातत्याने या सगळ्या संदर्भामध्ये, ते जवळचे लोक जे सत्तेमध्ये आहेत ते काय या सगळ्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही हिरारीने भाग घेऊन सांगतायत, मांडतायत पोटतिडकीने, ते म्हणाले नाही. हे बघा, एक विषय समजून घ्या की मी फार भावनिक माणूस आहे आणि मला जे वाटतं त्या ठिकाणी मी बोलतो आणि त्या पद्धतीने मी वागतो आणि जे करायचं ते त्या ठिकाणी करून दाखवतो. ते फार अनुभवी लोक आहेत. राजकारणामध्ये एवढे वर्ष राहिल्यानंतर कदाचित राजकारण आणि राजकीय घडामोडीवर त्यांचं पहिलं तिथं लक्ष जात असावं आणि आज जर बघितलं तर राजकारणाला त्यांच्याकडनं बऱ्यापैकी लक्ष जास्त प्रमाणात दिलं जातं आहे आणि राजकारणात ते थोडे बिझी असल्यामुळे पार्टीच्या हितासाठीच असावं. त्यामुळे कदाचित त्यांचं या प्रमुख म्हणजे अजितदादांचा ॲक्सिडेंट झाला का केला गेला या विषयाकडे कदाचित त्यांचं लक्ष जात नसावं. त्यांचं जात नाही, ते लक्ष देत नाही. दादांचा हा घात झाला का अपघात झाला याच्यावर त्यांचं लक्ष नसलं तरी आम्ही जे दादांचे कार्यकर्ते म्हणा नाही तर नातलग म्हणा, आम्ही तर प्रयत्न करतो आणि लढतोय. सर एक प्रश्न असा आहे या सगळ्यामध्ये, डीजीसीए कडून जे तपास होतो तो डीजीसीएचा तपास हा टेक्निकल अँगलनी होणारा तपास असतो, तर यात क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनची आवश्यकता आहे का? ते 100% क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनची आवश्यकता आहे, पण ते कॉम्बिनेशन असणं तितकंच महत्त्वाचं आहे. एकतर इंडियन एजन्सी असणं महत्त्वाचं आहे, स्टेटकडनं CID मुख्यमंत्री साहेबांनी ती एजन्सी पुढं केलेली चांगली गोष्ट आहे. त्याच्याचबरोबर इंटरनॅशनल एजन्सीसुद्धा त्याच्यामध्ये आणण्याची जरूरत आहे आणि या सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन करून एक पारदर्शक पद्धतीचं इन्व्हेस्टिगेशन झालं तरच खऱ्या गोष्टी त्या ठिकाणी मिळणार आहे. प्रश्न डीजीसीएचा आहे, तर याच्यासाठी टाइमलाईन घालून दिली पाहिजे का? कारण अनेक वेळा असं होतं डीजीसीए कडनं उत्तर येतं पण त्यासाठी किंवा खूप काळ जातो. 2023चा जो मुंबईचा VSR कंपनीचा ॲक्सिडेंट या सिमिलर टाईपच्या विमानाचा जो झालेला आहे त्याचं 2 वर्ष झालं, अजूनपर्यंत इन्व्हेस्टिगेशनचा रिपोर्ट दुर्दैवाने त्या ठिकाणी आलेला नाही. VSRचा उल्लेख झाला म्हणून अतुल लोंढेंचं म्हणणं असं की VSR कंपनी ही ब्लॅक बॉक्स बंद ठेवते, जर ब्लॅक बॉक्स बंद ठेवलं तर कुठली इन्फॉर्मेशन बाहेर जाणार आहे? तसं बघितलं तर ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही आणि जर अतुलजी लोंढे जसं म्हणतात तसंच जर ब्लॅक बॉक्स बंद केला असेल नाही तर मुद्दामून आज सांगण्यात येत आहे की ब्लॅक बॉक्स हा बंद होता म्हणजे खऱ्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून कुठेतरी आत्तापासूनच एक कारण लोकांमध्ये पेरलं जातं असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल आणि ब्लॅक बॉक्स बंद करता येत नाही. आणि जर असं एखादं कारण दिलं की ब्लॅक बॉक्स बंद असल्यामुळे आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करता येत नाही तर मी जे म्हणतोय त्याला शिक्कामोर्तब होईल की दादांचा ॲक्सिडेंट नव्हता, दादांचा घात होता, हे तिथं कुठंतरी क्लिअर होईल असं मला वाटतं.